नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आज तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. IBN लोकमतचा हा पहिला वाढदिवस आहे आणि या दोन्ही औचित्य समोर धरून आपण गुढीपाडवा सेलिब्रेट करणार आहोत मुक्ता बर्वे सोबत. आणि आपणच मुक्ता बर्वे या एका सशक्त अभिनेत्रीबरोबर गप्पा मारणार आहोत. तुमच्याही फोनची आम्ही वाट बघतोय, पण त्याच्या आधी मुक्ता, तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या करिअरसाठी खूप खूप आम्ही आत्तापासूनच शुभेच्छा देतोय. आणि तुमच्याही शुभेच्छांची आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 022668992040 02266899204 या नंबरवर. आणि आपण गप्पांना सुरुवात करूयात. मुक्ता, IBN लोकमतसाठी आज तू वेळ काढलाय गुढीपाडव्याच्या दिवशी, पण गुढीपाडवा एरवी तू कसा सेलिब्रेट करतेस? मी शक्यतो घरच्यांबरोबर सेलिब्रेट करते, कारण अगं सणासुदीला घरी असावं असं आईबाबांचं म्हणणं असतं की कधीतरी आमच्याबरोबर थांबत जा. तर सगळ्यांना जसं वाटतं तसंच मलाही वाटतं की घरात साजरा करावा. आणि खूप आमच्याकडे फुलं आणि रांगोळ्या आणि सगळ्या गोष्टीचं खूप अप्रूप आहे सगळ्यांना, त्यामुळे मी घरीच सेलिब्रेट करते. तर यावर्षी मी तुमच्याबरोबर करते. आणि मुक्ता, गोड पदार्थ वगैरे तर खूप धमाल असते, काय काय आपण तर गुढी उभारलेलीच आहे. तुला कोणता गोड पदार्थ आवडतो? मला गुलाबजाम आणि जिलबी खूप आवडते. ओके. पण आता काय होतं की खाता येत नाही खरं तर एवढ्या डाएट डाएट नाही, असं खूप नाही, पण असं खूप सुस्ती येईपर्यंत खाता येत नाही. खरं तर थोडं थोडं खाते मी, असं अगदीच नाही असं नाही, पण पूर्वी लहानपणी जसं ताव मारता यायचं तसं आता नाही करता येत. बरोबर. आणि आता समज तुझ्या पण करिअरकडे वळलो, एक छोटासा तिकडे वळण घेतलं तर एक डाव धोबी पछाड आहे किंवा जोगवा आहे, त्याच्यातल्या तुझ्या अभिनयाला आता खूप पुरस्कार लाभलेले आहेत. तर जोगवाचा तुझ्यासाठी लेटेस्ट, म्हणजे आपण तिथून सुरुवात केली तर जोगवाचा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? एकतर राजीव पाटील जो डिरेक्टर आहे माझा, त्याच्यावर मी दुसऱ्यांदा काम केलं. एक साधारण 5 वर्षापूर्वी ब्लाइंड गेम नावाची एक फिल्म केली होती राजीव बरोबर. तेव्हाचा राजीव आणि उपेंद्र आणि आत्ताचा राजीव आणि उपेंद्र यात मला असं मी काय सांगू, शब्दात तुला सांगू नाही शकत, मी तुलना नाही करणार, पण एक कलाकार म्हणून जे एक वेगळी ग्रोथ असते ना, ती मला खूप दोघांबरोबर काम करताना जाणवली. ट्युनिंग होतच, त्याचा यावेळेस खूप जास्त चांगल्या पद्धतीने वापर झाला आणि खूप वेगळ्या विषयावरची फिल्म आहे. म्हणजे इश्यू बेस्ड फिल्म आहे, एक सोशल इश्यू आहे यामध्ये, आणि लव्ह स्टोरी म्हणून ट्रीट केली आहे. आणि उपेंद्रची आणि माझी केमिस्ट्री खूप छान वर्क झाली, असं सगळीकडनं आम्हाला फीडबॅक मिळाला. खूप छान फिल्म झाली आहे. अजय अतुलने उत्तम संगीत दिलंय. मला असं वाटतं की जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. आता मी पण रिलीजची वाट बघतेय खरं तर, कारण पुरस्कार भरपूर मिळत आहेत, ते अप्रिसिएशन आहे, पण आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांचा फीडबॅक आहे जे आपल्या दृष्टीने महत्वाचा असतं, तो भाग महत्वाचा उरलाय. आणि त्याच्यानंतर म्हणजे जोगवाबद्दल झालंच, पण एक डाव धोबी पछाड मध्ये पण त्याच्याबद्दल पण आम्ही खूप त्याच्यातला एक डायलॉग खूप फेमस होतोय, तो मला सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. त्यातले खरं तर 2-3 डायलॉग्स लोकांना खूप आवडतात, पण मी तेव्हा ते काय म्हणू आपण, जवानी की जोश मी आपण करून गेलो तसं मी ते म्हणून गेलो. मला आता खरं तर मला थोडीशी लाज वाटेल, पण ती प्रेमात पडते, ती सुलक्षणा असते ती, आणि ती प्रियकराला म्हणते की तुम्हाला मी आवडली ना, खरंच आवडली ना, तो म्हणतो हो, मुका बिका घ्या की राव. तर मी सीन करताना काही आपल्याला अंदाज येत नाही, आपण काय करायचं त्या कॅरेक्टरच्या अंगाने आपण जातो तेव्हा आपल्याला काही डोक्यात येत नाही पटकन. पण मी फिल्म बघायला प्रेक्षकांबरोबर बसले आणि तो डायलॉग आल्यावर एवढा बंपर लाफ्टर आला, तर मलाच लाज वाटली, म्हणजे काय आपण बोललोय आणि काय लोक हसतायत, आणि गमतीशीर वाटतं ते, छान असतं. आणि तुझं एक जसं तुझं नाव आहे मुक्ता, हम तो तरी आशिक असू दे, किंवा आता तू इतक्या फ्रँकली इतका मस्त तो डायलॉग म्हणून अजून 2 डायलॉगची आम्ही वाट बघतोय, पण तुझ्या नावाप्रमाणेच तू मुक्त असतेस, एकदम फ्री असतेस तू स्टेजवर किंवा मग कोणताही फील्ड असो. खरं सांगू का तुला, स्टेजवर किंवा सिनेमाच्या कॅमेरासमोर मी बाहेर असतानाच्यापेक्षा जास्त मोकळी होते. मला असं वाटतं की स्टेजवर गेलो की सगळ्यात कम्फर्टेबल जागा ती वाटते मला, की आता मी स्टेजवर आहे, मी तिकडे बघितलं तर प्रेक्षक तिकडे बघणार आहेत, मी खाली बघले तर प्रेक्षक खाली काय ते बघणार आहेत, आणि हा जो पॉइंट आहे ना, तो मला खूप एनर्जी देत असतो. त्यामुळे स्टेजवर मी प्रत्यक्ष आयुष्यात कदाचित थोडीशी बुजरी होऊ शकेन, मी आता बाहेर आपण भेटलो तर मी पटकन नाही बोलू शकणार, पण स्टेजवरनं मी एकदम फ्री. मला खूप छान एनर्जेटिक वाटतं स्टेजवर किंवा इव्हन कॅमेरासमोर. म्हणजे स्टेजवर अशी एक जादू असते, आपण जसं म्हणतो की तिथे चैतन्य असतं, तिथे एक रूल करावं असं वाटतं. काय भावना असते जेव्हा तुम्ही विंगेतून एंट्री करता, आणि खरं तर नाटकाचे एवढे प्रयोग झालेले असतात, पुन्हा नव्याने कलाकारांनी ती भूमिका पुन्हा पेश करणं खूप ताकदीचं आणि खूप एनर्जीचं काम आहे. विंगेतनं आत येण्याचा हा जो एक सेकंदाचा फरक आहे ना, त्यात मात्र भयंकर जमीन आसमान फरक आहे. म्हणजे तुम्ही ते सगळं
अंगावर घेऊन तुम्ही उभे असता म्हणजे चिलखत वगैरे घालून, पण युद्धाला जायचं मी आता पटकन पाठवा, मला बाहेर पाठवा, मी आता आत फार वेळ नाही थांबू शकत अशी परिस्थिती असते. स्पेशली पहिल्या प्रयोगाच्या आधी हे फार होतं. पण आता समजा मी आता मॅक्सिमम 300, 350, 400 प्रयोग पण केले एका नाटकाचे, पण 400व्या प्रयोगाला पण तीच भावना असते की पटकन तिसरी बेल, पडदा उघडा, मला बाहेर जाऊ दे, आता मी रिस्टोर नाही करू शकत. तो विंगीतला. आणि मी खरं तर अंतर किती असेल म्हणजे 1 सेकंदाच तू म्हणतेस तसं, पण त्यात आपल्या मनातल्या गोष्टींमध्ये फारच फरक पडतो. म्हणजे पटकन बाहेर गेलं आणि मोकळा श्वास घेतला असं वाटतं. खूप टेन्शन येतं, कारण प्रत्यक्ष घडणार असं जसं आत्ताही मला होतंय खरं तर. कारण आता प्रेक्षक डायरेक्ट माझ्याशी बोलणार, मी जशी आत्ता बोलते, मी चुकले तर त्यांना डायरेक्ट मी चुकले असं ते होणार आहे. त्यामुळे तेच साधारण फील असतो, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, कारण आपण एका वेगळ्या भूमिकेत शिरत असतो आणि वेगळ्या पात्राच्या भावभावना येणार असतात, त्याच तो सगळा ग्राफ असतो. त्यामुळे थोडं वेगळ्या प्रकारचं एक टेन्शन असतं, पण खूप एक्साइटमेंट पण जास्त असते. बरं, मग तुझ्या अशाच गप्पा मारणार आहोत. आपल्याला संदेश झारापकर प्रश्न विचारत आहेत ठाण्याहून. संदेश, नमस्कार. तुम्हाला दोघांनाही सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. IBN ला शुभेच्छा, कारण 1 वर्ष पूर्ण झालंय. थँक्यू सो मच. मला 3 प्रश्न विचारायचे होते ऍक्च्युली. पहिला प्रश्न असा आहे की डेली सोप मध्ये काम करणं म्हणजे नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये नेहमीच मुक्ताताई दिसते, तर डेली सोप मध्ये काम करणं का टाळते, किंबहुना वेळ मिळत नाहीये का काय? आणि दुसरा प्रश्न असा होता की फायनल ड्राफ्ट आणि कबड्डी कबड्डी ह्याच्यामधलं त्यातलं त्यात एक टफ काम कोणतं होतं, कारण दोन्ही कामं टफच होती. आणि तिसरा प्रश्न आहे, कबड्डी कबड्डी मधली मुक्ताताई ही त्याच्या रिअल लाईफशी थोडंफार जुळतं का तिचं, असं मला विचारायचं होतं. आपण पहिला कसं तुला हवा तशा प्रश्नांची उत्तर द्यायची सुरुवात. एकतर डेली सोप मी करत नव्हते खूप दिवस झाले, कारण वेळेचाच मुद्दा होता. कारण नाटकं चालू असताना मी वेळ नाही देऊ शकत. पण आता मला सांगायला आनंद होतो प्रेक्षकांना की मी एक डेली सोप आता करतेय. 2 तारखेपासून मी आता टीव्हीवर दिसणार आहे रोज. त्यामुळे ज्यांना ज्यांना माझं काम बघायला आवडतं त्यांना मी रोज दिसू शकेन. अग्निहोत्र नावाचा डेली सोप करते. आणि कबड्डी कबड्डी आणि फायनल ड्राफ्ट विषयी त्याने दुसरा प्रश्न विचारला. मला वाटतं की मी असं नाही सांगू शकणार संदेश, कारण दोन्ही नाटकं त्या त्या लेवलला आपल्या प्रमाणात खूप ग्रेट आहेत आणि ते दोन्ही रोल माझ्यासाठी माझ्यापासून खूप वेगळे होते. म्हणजे लोकांना असं वाटू शकतं, जसं त्यालाही वाटलं की कबड्डीचा रोल माझ्या खूप जवळचा आहे, पण तसं नाहीये खरं तर. कारण खेळाचा आणि माझ्या आयुष्यात कधीही संबंध आला नाही. म्हणजे दगड का माती खेळत असताना राज्य आलं तरी मला भीती वाटायची खरं सांगायचं तर. म्हणजे आपल्यावर काहीतरी राज्य येणार आहे आणि कोणीतरी आता आपल्याला आउट करणार आहे याची मला मुळात भीती वाटते. तर कबड्डी कबड्डी, ती माती, ते पाय ओढायचे, ते बघायचं, ते सगळं मला खूप भीतीदायक आहे. मी उड्या पण नाही मारत खऱ्या आयुष्यात, पण चॅलेंजिंग होतं खूप. आणि त्यातला जो एक कदाचित त्यातला एक असं जे आहे ना, ते कदाचित माझ्या स्वभावाच्या थोडंसं जवळच आहे, की थोडंसं एक कधीतरी हट्टी मुलगी आणि असे लहान बहीण असे एक रोल मी बरेचदा केले, त्यामुळे लोकांना ते खूप सिमिलर वाटतं. पण दोन्ही उत्तम लिहिलेली स्क्रिप्ट माझ्याकडे आली. टचवूड माझ्या नशिबाने खूप चांगली नाटकं आणि चांगले सिनेमे आणि चांगल्या सिरियल्स, चांगली प्रोजेक्ट माझ्याकडे खूप आली. त्यातलीच ही 2 खूप उत्तम नाटकं आहेत आणि हे 2 रोल करायला खूप वेगळे वेगळे कष्ट घ्यायला लागले आणि खूप मजा आली दोन्ही नाटकं करायला. तू आता स्क्रिप्टचा उल्लेख केलास, आपण स्क्रिप्टच्या मुद्द्यावर येणार आहोत, पण आपल्याला विशाल कुंभार प्रश्न विचारतायत कोल्हापूरहून. विशाल. हॅलो. हा विशाल. हा नमस्कार. नमस्कार. हा मी कोल्हापूरहून विशाल कुंभार बोलतोय. हा मला प्रश्न विचारायचा होता. त्या अगोदर IBN लोकमतला आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू विशाल. विशाल तुझा प्रश्न सलग पूर्ण कर, आपल्याकडे खूप फोन येत आहेत. हा मला प्रश्न विचारायचा होता की समजा मॅडम जर या करिअर मध्ये आल्या नसतं तर त्यांनी काय केलं असतं. बरं मुक्ता. खूपच अवघड प्रश्न आहे. मला खूप वेगळ्या गोष्टी करायला आवडल्या असत्या, पण मला असं वाटतं की फायनली मी इकडेच वळले असते. म्हणजे मला संगीताची खूप आवड आहे, माझी स्वतःची खूप इच्छा आहे आणि माझा आवाज अत्यंत वाईट आहे हे मला माहिती आहे. पण तरी सुद्धा मी जर गायिका झाले असते तर मला खूप आवडलं असतं. मला गायकांचा खूप हेवा वाटतो. पण माझ्या आईला जर मी डान्सर झाले असते तर खूप आवडलं असतं. माझ्या आजीला मी वकील झाले असते तर खूप आवडलं असतं. पण मी असा एक क्षेत्र निवडले ज्यात मी या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करू शकते आणि प्रत्येक रोल तेवढा तुला हा भूमिका आवडते तर मी हे पण करून बघते. मी नटांना नेहमीच नशिबान समजते, कारण त्यांना एकाच आयुष्यात खूप आयुष्य जगायला मिळतं. त्यामुळे मी असं एक सोयीचं क्षेत्र निवडलंय मला वाटतं की ज्यात मला सगळ्या गोष्टी माझ्या पूर्ण करता येतील. पण मला स्वतः गायिका व्हायला खरंच खूप आवडलं असतं. आणि मुक्ताशी आपण अशाच गप्पा मारणार, तुमच्याही अशाच मजेशीर प्रश्नांची आणि अशाच चांगल्या
प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. आपण ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या. 02266899204 02266899204.